स्त्रियांच्या आरोग्याविषयी मॅम तुम्ही काय सांगाल? प्रत्येक फॅमिलीमध्ये स्त्री हा बॅकबोन आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या स्टेजमध्ये तिला आपल्या न्यूट्रिएंटची गरज लागते. प्रत्येक लाईक राईट फ्रॉम पिरियड्स येणं, मेनोपॉज, मेनार्ज आणि प्रेग्नन्सी, डिलिव्हरी या सगळ्या स्टेजमध्ये तिला प्रत्येक वेळेला न्यूट्रिएंट्स लागत राहतात. पण एवढी ती काळजी घेत नाही आणि ते घेत नसल्यामुळे आम्हाला अल्टिमेटली तर ब्लड डोनेशनसाठी जेव्हा येतात, तेव्हा तिथे फरक जाणवतो. त्या रिजेक्ट होतात आणि डिमोरलाईज होतात. आणि ते मला नको आहे. त्यामुळे ना मी आरोग्यासाठी खूप छान सल्ला देते इथे. वामनराव ब्लड बँकेमध्ये आम्ही फक्त ब्लड घेण्यासाठीच बसलेलो नाही, तरी आम्ही त्यांना काउन्सिलिंगचा सल्ला दिला जातो. फ्री हिमोग्लोबिन चेकअपचा सल्ला दिला जातो. त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना डोनेट करायला मोटिव्हेट केलं जातं. अशा बऱ्याच गोष्टी बेसिकली आय एम डायटिशियन टू, तो मी त्यांना हिमोग्लोबिन वाढवायचा, ब्लड डोनेशन साठी नाही, तर त्यांच्या हेल्थसाठी. कारण स्त्री ही प्रत्येक फॅमिलीचं बॅकबोन असते आणि स्त्री जर आजारी असेल तर फॅमिलीचा बॅलन्स राहत नाही आणि आपण सगळ्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून स्त्रियांना माझी एकच विनंती आहे, तुम्ही देवीला पूजा करता, सगळीकडे पूजा करता, पूजापाठ करता, सगळ्या गोष्टी करता, पण स्वतःतल्या देवीला मात्र तुम्ही दुर्लक्ष करता. तर हे तुम्हाला करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पहिल्यांदा हेल्थकडे लक्ष द्या, कारण हेल्थ इज एव्हरीथिंग. स्त्रियांमध्ये ॲनेमियाचं प्रमाण हे खूप जास्त दिसण्यात येतं. ह्याचं मुख्य कारण काय आणि ते कसं म्हणजे ओव्हरकम करता येईल ह्याबद्दल सांगा? हो. स्त्रियामध्ये ॲनिमिया म्हणजे काय, तरी रक्ताल्पता, रक्ताचं प्रमाण कमी असणं, 10 पेक्षा कमी असणं आणि 7 पेक्षा जर कमी झालं, तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो किंवा रक्ताल्पता असं म्हणतो. आणि याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे, कारण पिरियड्स येणं, डिलिव्हरी, प्रेग्नन्सी आणि प्रत्येक स्टेजमध्ये त्यांना थोडंसं ते ब्लीडिंग होणं ह्या गोष्टी असतात. त्यामुळे तर होतंच. किंवा पाईल्स असणं किंवा काही स्टेजेसमध्ये सर्जरी झालेल्या असणं. बऱ्याच गोष्टींचा एकत्रित अनुभव म्हणून स्त्रियांच्या मध्येच रक्त कमी होणं हा प्रकार आहे. चहाचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे आणि आपण छान-छान गोष्टी खातो. त्याच्यानंतर आपण चहा किंवा कॉफी ह्या गोष्टी घेतो घेतो. आणि त्यामुळे अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर जे बॉडीमध्ये येतात. तर काय होतं ना, की आपण सकाळी जर ब्रेकफास्टलाच आपण चांगला हेल्दी ब्रेकफास्ट घेतला, त्याच्या अर्ध्या 1 तासानंतर चहा किंवा कॉफी घेतलं तर ते चालू शकतं. पण आपण ब्रेकफास्ट बरोबर चहा जरी घेतला तर दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प टू इन्क्रीज युअर हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करतो आणि आपली स्ट्रेस लेव्हल जास्त असेल, तुमची झोप प्रॉपर नसेल, बरोबर. तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स नसेल आणि तुमचं सतत निगेटिव्ह लाईफस्टाईल असेल किंवा स्वतःविषयी निगेटिव्ह बोलणं किंवा माझं रक्त वाढणारच नाही किंवा मला रक्त वाढवायचे औषधं चालू आहेत, तरी पण माझी लाईफस्टाईल अशीच राहणार किंवा बऱ्याच गोष्टी आपण स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलतो. त्यामुळे हे निगेटिव्हिटी जेव्हा जाईल आणि तुम्ही त्या गोलनी फोकस राहाल, आपली हेल्थ इज वेल्थ आहे. म्हणून हो. त्यांनी ते रक्त वाढवण्यासाठी ॲपल, बीट, कॅरट हं. आणि सी व्हिटॅमिन्स ए, बी, सी, डी ABC. हा ज्यूस तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता YouTubeमुळे तर सगळं हे फेमस झालेलं आहे. पण त्याच्याही आधी आपल्या घरामध्ये जे आहे, लोखंडी तवा आहे, लोखंडी भांडी, आपली किचन, आपली फार्मसी असली पाहिजे. तिथून आपण सुरुवात करायची. जे अँटी न्यूट्रिशनल आहेत, जे ग्लुटेन आहे, मैदा आहे, बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की घरात आपण त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा. म्हणजे किचनमध्ये तुमची हेल्थ स्टार्ट होणार. चांगलं. पूर्वीच्या स्त्रियांना असं नव्हतं, की त्यांच्यात हिमोग्लोबिन कमी आहे, 7-7, 8-8 डिलिव्हरी व्हायच्या. हो. तेव्हा त्यांची हेल्थ स्ट्रॉंग होती, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग होती, नॉर्मल डिलिव्हरी व्हायची. आता तसं होत नाही. स्त्रिया खूप नाजूक झालेल्या आहेत आणि काय होतं, की त्यांना स्वतःला नाजूक करून आपण ठेवलंय देवी बनवून. असं ठेवलंय आणि आपल्या प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक मेंबरची ही प्रायोरिटी असली पाहिजे, की आपल्या घरातली स्त्री ही हेल्दी असली पाहिजे. हो. त्यामुळे तिला तेवढं काम पण देणं चांगलं नाही ना. तिने बाहेरचं करायचं, घरातलं करायचं, तुमचं सगळ्यांचं करायचं आणि अगेन तिला परत स्वतःच्या येस. हेल्थकडे लक्ष द्यायला किती वेळ मिळणार आहे. त्या बरोबर. सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. छोट्या न्यूट्रिशनल टिप्स ज्या त्या हां, आता वर्किंग वुमन आहेत, हां, तर काही छोट्या न्यूट्रिशनल टिप्स आहेत का, की त्या ऑन द गो किंवा आपण हां, म्हणतो, हां. की डब्यातून घेऊन जाऊ हो, शकतात हो, आणि हो. त्यांची तरी हो, हेल्थ हो. थोडी हो, मेंटेन करू हो, हो. शकतात? ते हो, कसं आहेत काय? ना मॅडम. ॲक्चुअली काय, भिजवलेले शेंगदाणे, हाय प्रोटीनचा सोर्स, हं. त्याच्यावरच गुळाचा एक खडा. हे नॅचरल झालं. सगळ्यांनाच बदाम किंवा हो, काजू किंवा बरोबर. खजूर वगैरे असं असे काही एक्सपेन्सिव्ह गोष्टी पटणार नाहीत. पण फ्लॅक्सीड आहेत. म्हणजे त्याला भोपळ्याच्या आपण बिया आळशी आहेत. म्हणतो. अळशी बोलतो. अळशी आळशी. म्हणजे फ्लॅक्सीड. त्याची हां. चटणी करून खाल्ली किंवा सनफ्लॉवर सीड आहे त्याची हं. चटणी केली. आयर्न वाढायला बऱ्याच गोष्टी बाकीच्या पण मदत करतात. भोपळ्याच्या बिया? भोपळ्याच्या बिया
कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा खूप छान सोर्स आहे. अच्छा. त्याच्यामध्ये रोस्टेड चणे आहे, ते हम्म. प्रोटीन आणि आयर्नचा खूप सोर्स आहे छान. आणि राजगिराचे लाडू आहेत, हम्म. अळीवाचे लाडू आहेत. आपली आई बघा आपल्याला प्रेग्नन्सीच्या किंवा हो. डिलिव्हरीच्या वेळेला डिंकाचे लाडू देते. हो. तर आपलं बेसिक जो आपला इंडियन फूड आहे ना, ते सगळ्यात सरस आहे. म्हणजे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि बॅलन्स डाएट आहे. हो. आपण एकच नाही की मी डाएटवरती आहे, मी हेच खाणार प्रोटीन किंवा काम कमी करणं असं नाही चालत. बॅलन्स असेल आणि बॅलन्स लाईफस्टाईल असेल तर तुमचं आरामात हिमोग्लोबिन अप येतं. म्हणजे डब्यामध्ये मी भिजवलेले शेंगदाणे गुळ हो, किंवा एखादा डिंकाचा लाडू किंवा खजूर, खजूर किंवा राजगिराचा लाडू राजगिराचा लाडू. हे घेतलं हो, तरी हो, खूप हो. आहे. हो, खूप होतं. अच्छा. भरपूर होतं. म्हणजे ह्या खास करून हां, वर्किंग ज्यांना वेळ वर्किंग आहे. मिळत नाही त्यांना बरोबर. किंवा पालेभाज्यांमध्ये तुम्ही जे सांगता पालेभाज्यामध्ये पहिली भाजी आपली पालक. पालक. त्याच्यामध्ये हायेस्ट सोर ऑफ आयर्न आणि ज्या पण तुम्ही भाज्या शिजवाल किंवा तुमच्या फूड प्रिपरेशन पण तुम्हाला खूप हेल्प करतं, की फूड प्रिपरेशनमध्ये काय होतं, की आपण अल्युमिनियमची भांडी किंवा स्टीलची भांडी किंवा बरीच वेगवेगळी हम्म. नॉन-स्टिक हो. ते आल्यामुळे त्याचं आयर्न ॲब्सॉर्प्शन कंटेंट कमी होतो. तर लोखंडी तव्यामध्ये, लोखंडी युटेन्सिल्समध्ये हम्म. जर भाज्या शिजवल्या किंवा त्याच्या भाज्यामधून जर ते व्हिटॅमिन्स लॉस होत असेल तर झाकून. येस. झाकून भाज्या शिजवणं आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल काही गोष्टी ॲड करणं किंवा आपण गुळाचे शेंगदाण्याचे कूट घालतो हो. किंवा नॉर्मली आमच्या सातारा, सांगली साईडला ही पद्धत आहे. म्हणजे प्रोटीन ॲड करतो आपण. हो. त्याच्यामध्ये अळशीची पावडर घातली हम्म. किंवा बऱ्याच गोष्टी अशा की राईट. सीड्स आर द बेस्ट सोर्स ऑफ ओमेगा 3 आणि ओमेगा 3 म्हणजे सगळं आलं आपल्याकडे. तर की त्यांनी रक्तवाढीला मदत होते. रक्तवाढीला मदत Yes. होते त्याने. बायकांसाठी म्हणजे स्त्रियांनी ब्लड डोनेट करताना यायला काय काय गोष्टी पाळाव्यात किंवा करून याव्यात ह्याबद्दल थोडं हां. सांगा. ब्लड डोनेशनसाठी मुली येतातच आपल्याकडे, मुली किंवा स्त्रिया येतात. पण 10 आल्या तर त्यातल्या 2 फिट असतात, 8 जण रिजेक्ट होतात. मग ते डिमॉरल होतं त्यांना. मग त्यावेळी आम्ही डाएटचा सल्ला तर देतोच मॅडम, पण त्यांनी येताना आपण जर पिरियड्स वगैरे बघायला लागतं. पिरियडमध्ये तर नाही होत ना किंवा लॅक्टेशन नंतर म्हणजे बच्चू झाल्यानंतर 2 वर्षांनी किंवा कुठली एखादी सर्जरी झाली असेल तर 1 वर्षांनी. आपल्याला थायरॉइड, पीसीओडी आहे का नाही ते पण बघून यायचं आणि बऱ्याच गोष्टी पाणी पिणं वगैरे जेवण घेऊन असे 1 तासाने आलं तरी चालतं. पण येताना इथं आम्ही पहिला हिमोग्लोबिन चेक करतो. हिमोग्लोबिन कंटेंट 12.5च्या आत असेल तर आपण अलाऊ करत नाही. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, यू आर अ रेग्युलर डोनर ऑफ वॉमन येस. ड्रॉ. तर स्त्रियांनी यावं, जास्तीत जास्त स्त्रियांनी यावं. त्याच्यासाठी इथे मी काउन्सिलर पण आहे. तुम्हाला प्रोटेक्टिव्ह टिप्स पण आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत वामनरावमध्ये. फ्री हिमोग्लोबिन चेकअप आहे, काउन्सिलिंग आहे आणि नवी-नवी सीपीआर ट्रेनिंग आम्ही अरेंज करतो. आम्ही थॅलेसेमियाचं पण करतो. हो. थॅलेसेमियाचं टेस्टिंग पण फ्री करतो आणि हिमोग्लोबिन कमी असणं म्हणजे आपल्याला थॅलेसेमिया मायनर तर नाही ना, हे पण महत्वाचं आहे. येस. कारण आज प्रत्येकाचं लग्न होणार आहे, कॉलेजला असणाऱ्या मुलांचं किंवा मुलींचं आणि थॅलेसेमिया मायनर हा भयानक म्हणजे थॅलेसेमिया मायनर 2 एकत्र आले की मेजर तयार होणार आणि त्या मुलाला आयुष्यभर रक्त द्यावं लागणार. तर वामनरावचा हा पण प्रकल्प आहे की महाराष्ट्रामधून गो थॅलेसेमिया, एंड थॅलेसेमिया हा पण प्रोजेक्ट आपल्या हाताला आहे. तर ह्याच्यामध्ये पण हिमोग्लोबिन कमी आहे तर आपण थॅलेसेमिया मायनर तरी नाहीत ना, आपण कॅरियर तर नाहीत ना, हे पण हे टेस्ट केलं पण चेक पाहिजे. केलं पाहिजे. हां. तर अजून ह्याच्या बाबतीत तुम्ही काय आवाहन करू इच्छिता मी असं सगळ्यांसाठी? यूथला आवाहन करू शकते. साधारण जो गट आहे ना 25 किंवा 20 वर्षानंतरच्या ते 50 वर्षानंतरचे जे हेल्दी मेल, फिमेल असतात त्यांना. कारण तुमचं ब्लड जर डोनेट करायचं असेल तर तुमचं वय तर चांगलंच आहे. तुमची हेल्थ खूप चांगली राहते. मेंटल, फिजिकल आणि जो तुमचा समजा तुम्ही ब्लड डोनेशनसाठी आला, तुमचं बीपी चेक होणार, तुमच्या हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी ज्या व्हायरल मार्कर आहेत ते फ्री ऑफ चार्ज टेस्ट होतात. जर काही पोटेन्शियल आजार असेल, समजा कधी-कधी डोनर येतात आमच्याकडे आणि त्यांचा ॲक्सिडेंटली डिटेक्ट होतो, बाबा हेपॅटायटिस बी आहे. हो. आम्ही लगेच त्याला कॉल करून सांगतो, कॉन्फिडेन्शियल असतं सगळं आणि हा बरोबर. कॉल करून सांगतो, बाबा तू पुढची काळजी घे, हो, काउन्सिलिंगसाठी बरोबर. पाठवतो. म्हणजे असे आजार पण आपल्याला कळतात, की बाबा ते येस. पुढे जाऊन लवकर कळणार नाहीत किंवा वेळ गेलेली असते ते. कारण रेग्युलर कोण एचआयव्ही टेस्ट हो. करायला लागलं की हेपॅटायटिस बी ब्लड बँकेत आम्हाला करावंच लागतं आणि असं ब्लड असेल तर आम्ही डिस्कार्ड करतो. ते पुढे जाऊ दिलं जात नाही. त्यामुळे युथला तर आव्हान आहे की करा तुम्ही डोनेट आणि खूप गरज आहे तुमची. कारण तुमच्या रक्तावर काय करा ऑपरेशन अवलंबून आहे, तुमच्या रक्तावर डिलिव्हरी पेशंट अवलंबून आहे, कॅन्सर पेशंट आणि मेन म्हणजे थॅलेसेमिया ज्यांना येस. आयुष्यभर रक्त घ्यावं लागतं, असे खूप सारे पेशंट तुमच्यावर डिपेंड आहेत. तर जरूर रक्तदान करा. दिल्यानं काहीही कमी होत नाही. 5 लिटर रक्त आहे 350 mlचा फ्रॅक्शन आम्ही काढतो हो. आणि 3.5 ml मध्ये 3 जीव वाचवतो आम्ही. 3 जीवासाठी आणि जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. म्हणजे तुम्ही आपल्या हार्ट बरोबर दुसऱ्यांचे पण हार्टबीट चालू ठेवता. याच्यापेक्षा काय वेगळं मिळवणार आहात तुम्ही?
आज आपण भेटलोय डॉक्टर रेश्मा सावंत यांना, ज्या वामनराव ओक रक्तपेढी इथे कार्यरत आहेत. त्यांनी जे तुम्हाला आवाहन केलंय तेच मी पण करेन. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, ते जरूर तुम्ही करा. तुमच्या आजूबाजूला सोसायटीजमध्ये, तुमच्या कुठे शाळा कॉलेजेस किंवा मोठ्या एखाद्या कंपनीमध्ये तुमची ओळख असेल किंवा काही हे होत असेल ओळखीने, तर तिथे नक्कीच ब्लड कॅम्प अरेंज करा. तिथून तुम्हाला बरेच अवेअरनेस प्रोग्राम्स कळतील. ॲनेमिया, थॅलेसेमिया ह्याच्यासाठी तुम्ही खरंच एक अवेअरनेस प्रोग्राम्स घेऊ शकता. अगदी हार्डली अर्धा तास किंवा 1 तास तुमचा जाईल, पण त्यामुळे तुमच्या आजूबाजूंचे, तुमच्या प्रियजनांचे जीव वाचतील. हे आपण करू शकतो. आपण कोविड सारख्या महाभयंकर स्थितीमधून गेलो, त्यावेळेला आपल्याला बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत. आपल्या घरात जेव्हा काही झालं तेव्हा आपल्याला लक्षात आलं की तो किती दुःखाची गोष्ट होते. तर नक्कीच ह्यांना सपोर्ट तुम्ही करावं असं माझंही एक आवाहन असेल आणि नक्कीच हे तुम्ही करा आणि पुण्य कमवा असं मी म्हणेन. थँक्यू.